स्वागतम, सुस्वागतम. आजच्या या आनंद सोहळ्यास उपस्थित सर्व नातेवाईकांचं, मित्र परिवाराचं, मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 8 एप्रिल 2024. आजपासून बरोबर 50 वर्षांपूर्वी 1974 साली नारिंगी गावातील श्री किसन बाबूराव पाटील आणि सौ उषा किरण किसन पाटील या दाम्पत्यास पुत्ररत्न प्राप्त झाले. गोड, गोंडस आणि देखणे. त्या बाळाचे नाव रजनीश ठेवण्यात आले. रजनीश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अण्णासाहेब वर्तक विद्यामंदिर विरार येथे झाले. जन्मापासूनच अगदी हुशार आणि हरहुन्नरी. कला आणि क्रीडा अशा दोन्ही प्रकारात ते शाळेचे नेतृत्व करीत आणि चित्रकलेत तर नेहमीच अव्वल. 1990 साली पहिल्याच यंग स्टार स्पर्धेत चित्रकलेत आणि रनिंगमध्ये प्रथम पारितोषिक त्यांनी मिळवले. त्यांच्या मन मिळावू, चार्मिंग आणि डॅशिंग पर्सनॅलिटीमुळे अगदी पहिलीपासूनच मित्रांचा गोतावळा बरोबर आहे तो आस्थागायत आहे. रजनीश यांच्या वडिलांचा ॲल्युमिनियम कोलॅप्सिबल ट्यूब्स बनवण्याचा लघु उद्योग कारखाना होता. त्यामुळे रजनीश यांना तंत्र शिक्षणाची ओढ निर्माण झाली. शालेय शिक्षण घेता घेता त्यांनी तंत्र शिक्षण घेण्यास सुरू केलं आणि तंत्र शिक्षण सुरू असतानाच अगदी लहान वयातच आपल्या वडिलांचा हात धरून त्यांच्या फॅक्टरीमध्ये मशीन ड्रॉइंग्स आणि टर्नर फिटरची कामं शिकण्यास सुरू केलं. आता रजनीश हळूहळू फॅक्टरीमधील सर्व कामं जबाबदारीने पूर्णत्वास नेत होते. सोबत शिक्षणही सुरू होतं. ते 10वीमध्ये 72% गुणांनी उत्तीर्ण झाले आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. परंतु त्यांच्यासोबत 91 बॅचचे असे एक साथ 47 जण पहिल्याच वर्षी एकत्रितपणे फेल झाले. मग वडिलांनी ठरवले, आपल्या कंपनीत तू जे काम करतोयस तेच ठीक आहे. कारण त्यावेळी रजनीश यांनी इंजेक्शन मोल्डिंग मशीनचा प्लांट चालवायला सुरुवात केली होती. ब्रह्मा नावाच्या एक्सपर्ट बरोबर नवीन मशीन बनवायला देखील सुरुवात केली आणि त्याचा सेलही चांगल्या प्रकारे होत होता. बघता बघता 25व्या वयात पदार्पण झालं. लग्नासाठी पहिलं स्थळ आलं. भाईंदर येथील श्री चिंतामण पाटील यांची सुकन्या मनीषा हिचं. अनेकांना लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं, पण रजनीश यांचं मॅरेज ॲट फर्स्ट सिटिंग झालं. पाहता क्षणी मुलगी पसंत पडली आणि 6 मे 1999 रोजी रजनीश मनीषा विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे सोबत 2 बंधू नितीन आणि अरविंद असे तिघांचे विवाह एकाच दिवशी झाले. लग्नानंतर नेहा रूपी पहिली मुलगी झाली. कुटुंबियांच्या आनंदात भर पडली. परंतु अष्टपैलू कलागुणांनी समृद्ध रजनीश यांना स्वस्थ बसवेना. आणखी काही वेगळा व्यवसाय करूया हा विचार त्यांना सतत चिंतित होता. त्यावेळी सोबतचे मित्र बांधकाम व्यवसायात होते. रजनीश यांनी विचार केला, आपणही नशीब आजमावायला हरकत नाही. पण पप्पांनी हरकत घेतली. बिल्डिंग बांधकाम व्यवसायासाठी स्पष्ट नकार दिला. कारण फॅक्टरीमध्ये रजनीश यांचा जम बसला होता. पण तरीही रजनीश यांचे मन मानत नव्हते. त्यांनी पप्पांना पुन्हा एकदा विचारलं, परंतु पप्पांचं उत्तर कायम होतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जे करायचं ते कर, पण माझ्याकडून कसलीही अपेक्षा करू नकोस. इथून काही नाही मिळणार. हे ऐकून काय करावं ते सुचेनासं झालं. स्वबळावर नवीन व्यवसायाला सुरुवात करायची होती, पण समोर आर्थिक प्रश्न होता. तो कसा सोडवायचा या विवंचनेत असताना त्यांच्या आईने पुढाकार दाखवला. म्हणाली, ह्या सोन्याच्या बांगड्या घे, बघ यातून काही होतंय का. हवं तर तुझ्याकडे पैसे आल्यावर परत बनवू. हे ऐकून रजनीश यांच्या अंगात 100 हत्तींचं बळ आलं. परंतु इतक्या पैशात देखील काही होणार नाही हेही लक्षात आलं. मग स्वतःची चेन वापरली तरी देखील पैसे कमी पडत होते. सरते शेवटी त्यांची अर्धांगिनी पत्नी मनीषा सोबत उभी राहिली आणि तिने तिचा हार काढून दिला. म्हणाली, आणखी कमी पडले तर बोला.
आणि रजनीश सज्ज झाले नवीन व्यवसायाच्या सुरुवातीसाठी. सगळे पैसे मिळून एकूण 55,000 जमा झाले. ते टोकन म्हणून जागा मालकाला दिले. आधीच बिल्डिंग व्यवसायात असलेल्या मित्रांनी क्रेडिटवर मटेरियलची तजवीज केली. चित्रकलेची आवड आणि तंत्रशिक्षणात शिकलेल्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा योग्य वापर करून बिल्डिंगचा नकाशा स्वतः लक्ष देऊन बनवून घेतला आणि कामाला सुरुवात केली. अशा प्रकारे स्वतःच्या नवीन व्यवसायाचा श्री गणेशा झाला. जागा मोक्याची असल्याने बुकिंगचे पैसे वेळेवर मिळत गेले आणि नेहा अपार्टमेंट नावाने पहिली इमारत उभी राहिली. वडिलांकडून आर्थिक पाठबळ जरी मिळालं नसलं तरी मानसिक पाठबळ आणि त्यांच्यासोबत फॅक्टरीमध्ये मिळवलेला कामाचा आणि व्यवहार ज्ञानाचा अनुभव मात्र इथे प्रकर्षाने कामी येत होता. हळूहळू व्यवसायात जम बसू लागला. मग त्या इमारतीला लागून असलेली जागाही मिळाली. आता लहान भाऊ अरविंद हा देखील फॅक्टरीत राहून साथ देऊ लागला. अशा रीतीने व्यवसाय यशस्वीरित्या पुढे सरकत होता. मग त्यानंतर पुन्हा कधी मागे वळून पाहण्याची वेळ नाही आली. 2006 साली मकवाना बंधू बरोबर भागीदारीत काम सुरू केलं, जे आजतागायत सोबत आहेत. आता ते इथवर न थांबता पुढे फक्त एका व्यवसायावर अवलंबून राहण्यात कुठेतरी असुरक्षित किंवा असमतोल वाटू लागलं. व्यवसाय स्थिरावण्यासाठी प्रत्येक प्रॉफिटमधला काही हिस्सा बाजूला काढत त्यांनी हॉटेल व्यवसायात देखील आपली गुंतवणूक सुरू केली आणि त्यात देखील आपला जम बसविला. स्वतःच्या व्यवसाय व्यापात ते कधीही सामाजिक आणि धार्मिक जबाबदारी विसरले नाहीत. व्यवसाय सुरू असतानाच गावातील एकविरा आईच्या मंदिराचं काम हाती घेतलं. 3 महिने मंदिरात ठाण मांडून बसले आणि उदार मनाच्या मित्र परिवाराच्या सहकार्याने मंदिराचं काम पूर्ण झालं. त्याचवेळी आईच्या आशीर्वादाने 2006 साली बिनविरोध नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यावेळेपासून माननीय आमदार हितेंद्र ठाकूर साहेबांचे कट्टर कार्यकर्ते बनून गावातील आणि सभोवताली सामाजिक कार्यात कार्यरत झाले. ह्या प्रवासात बरेच उतार चढाव आले, पण आप्पा सदैव पाठीशी साथ देऊन खंबीरपणे उभे राहिले. वडिलांच्या निधनानंतर आप्पा सदैव एका पित्याप्रमाणे योग्य मार्गदर्शन करत आजही सोबत आहेत. आयुष्याचा यशस्वी प्रवास असाच प्रगल्भ होत गेला. पुढे दिशाच्या रूपाने दुसरी मुलगी झाली. मग 6 वर्षांनी वेदचा जन्म झाला. पालक म्हणून अभिमान वाटावा असं मुलांचं शिक्षण झालं. आज मुलगी नेहा आणि मेघना दोन्ही कन्या गावातील पहिल्या MBBS डॉक्टर झाल्या. कुटुंब आणि व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकीही अजूनही कायम ठेवत गावातील आळीआळीतील सर्व क्रिकेट संघांना एकत्र करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत सर्वांनी एकत्र येऊन NCC टीमची उभारणी केली आणि टीमच्या माध्यमातून सुंदर असं क्रिकेट मैदान उभं केलं. आयुष्याच्या या 50 वर्षांच्या कारकिर्दीत मोठा भाऊ शशिकांत, राजेश, नितीन, छोटा भाऊ अरविंद तसेच दिनेश, प्रशांत, नंदन, विशाल आणि संदीप हे कायम सोबत राहिले. बहीण शालिनी नेहमीच प्रोत्साहन देत राहिली. भाऊजी सत्यवान कायमच शुभेच्छा आणि मदत करत आहेत. भाचे कंपनींची तर बातच काही और. कधीही नाही असा शब्द नाही. राज, कुणाल, पवन, साई सगळेच एकदम भारी. शाळेतील आजपर्यंत सोबत असलेल्या मित्रांपैकी एकाचंही नाव आता घेता येणार नाही, कारण फार मोठी लिस्ट आहे. चुकून जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं तर मग. पण मैत्री आणि मित्रप्रेम इतकं की त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. सगळेच मित्र लाख मोलाचे आहेत. गावात देखील तीच परिस्थिती. पण काशीनाथ पाटील जो गेला ती न भरून निघणारी हानी गावाची झाली. बापू, DR पाटील, काका विनायक, गजा काका, दया काका, सुरेश भाऊजी, मोतीराम मामा यांनी सदैव आशीर्वाद दिले. मन मिळावू स्वभावामुळे भरपूर मित्र कमावले, पण नियतीने काही जवळची माणसं गमावली. त्यात
नितीनच्या अचानक जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली. आता पुढे पुन्हा नव्याने नव्या जोमाने आयुष्याची वाटचाल सुरू आहे. अशा या अखंड प्रवासात आई आणि पत्नी मनीषा सुखात दुःखात कायम सोबत आहेत. देवेन, नेहा, मेघना, हितेशा, दिशा, वेद ह्यांच्या रूपी पुढील भविष्य उज्ज्वल दिसते. कारण आपल्यासारखे यशस्वी मार्गदर्शक त्यांना लाभले आहेत. आपल्या अनुभवी आणि योग्य मार्गदर्शनाने अनेकांच्या आयुष्यात आणि व्यवसायात यशस्वी बदल घडले. अशा या मन मिळावू, हरहुन्नरी, बहुत कलागुण संपन्न आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सलाम. श्री रजनीश किसन पाटील आपणास आपल्या गोल्डन जुबली म्हणजेच 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम दिमाखात साजरा करण्याची आणखी काही कारणे म्हणजे 2 मुली MBBS झाल्या. यंदा रजनीश आणि मनीषा यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच नारिंगी क्रिकेट मंडळाच्या मैदानाला देखील यंदा 25 वर्ष पूर्ण झाली. पुन्हा एकदा श्री रजनीश किसन पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून आजच्या ह्या आनंद बहुगुणित करणाऱ्या कार्यक्रमाचा आनंद लुटूयात. धन्यवाद.